आवडेल. जिथं आपण उभे आहोत तो रस्ता पहिला व्यवस्थित करणं, कारण मुंबईचे चाकरमाने आता गणपतीला येणार आहेत. ते आमचं विजन पहिलं असेल. जे काय खड्डे पडले तुम्ही जे काय रोज दाखवत आहे ते पहिलं समाप्त करणं. रायगडच्या दृष्टीने भाग्याचा दिवस तर नक्की आहे. काल नागपंचमी दिवशी आणि श्रावणी सोमवार असताना बरेचशेंना पालकमंत्री मिळाले. कित्येक वर्षाची प्रतीक्षा होती. सर्वसामान्यांचा आमदार आमचा कधी पालकमंत्री होणार, तो झाला. सगळ्यात जास्त आनंद आहे. आता रायगडच्या विकासाला नक्की गती मिळेल. जो विकास थांबला आहे तो खऱ्या अर्थाने त्याला अति गतिमान होईल एवढं निश्चित या निकालाने सांगितलं. शेटनी घातलेला जरीचा कोट आज कसा वाटते तुम्हाला? लाजवाब. बरेचसे त्यांना रायगडचा पालकमंत्री नेमणूक झाल्यानंतर आज तमाम रायगडवासीय आणि सर्व शिवसैनिकांना जो कित्येक वर्ष रायगडच्या पालकमंत्रीसाठी प्रतीक्षा करत होतो, त्याचा आज जो पालकमंत्री कालच्या दिवशी जी नेमणूक झाली त्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक शिवसैनिकामध्ये उत्साह आणि या विकासाच्या माध्यमातून पूर्ण शिवसेना संघटना वाढीसाठी या माध्यमातून प्रयत्न होणार आहे. पालकमंत्री होणार आज झाले, कसा बघताय आजचा जल्लोष काय? मित्रांनो नमस्कार. आज सन्माननीय पालकमंत्री महोदय भरतशेठ गोगावले यात पालकमंत्री झाले. सर्वात आनंदाची गोष्ट, सामान्य कार्यकर्ता म्हणून आणि गोरगरिबांचा कार्यकर्ता, हॉस्पिटल असेल, क्रीडा क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रामध्ये आमच्यासारखा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आणि आज जे पालकमंत्री म्हणून काम बघतायत ते भरतशेठ गोगावले आहेत. गोरगरिबांचा काम होईल हा आम्हाला आत्मविश्वास आहे. म्हणून आजच्या या पालकमंत्री झाल्यानंतर सर्वात आनंद झाला असेल तर एक सामाजिक बांधिलकी करणारा कार्यकर्ता म्हणून छोटा मला सर्वात मोठा आनंद झाला. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.